नमस्कार मंडळी, मी विकास भुजबळ. माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे क्रूज. क्रूज हा एक प्रवासाचा प्रकार आहे. याच्यामध्ये तुम्ही विविध स्थळांना भेट देऊ शकता. एक आलिशान जहाजातून, त्याला क्रूज असे म्हणतात. आता क्रूजचे किती प्रकार पडतात? क्रूजचे प्रकार पडतात दोन. एक असतं रिव्हर क्रूज आणि एक असते ओशन क्रूज. रिव्हर क्रूज म्हणजे मराठीत नदीतून फिरणारी क्रूज आणि ओशन क्रूज म्हणजे महासागरातून फिरणारी क्रूज. नदी क्रूज म्हणजे रिव्हर क्रूज. जी क्रूज असते ती शहरातल्या एका नदीमधून फिरते. ज्या लोकांना छोटा प्रवास छोटा प्रवास आवडतो त्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या क्रूज मधून तुम्हाला शहराची सांस्कृतिक झलक बघायला मिळते आणि त्याची सैर करता येते. आता आपण जातो महासागराची क्रूज म्हणजे ओशन क्रूज. ओशन क्रूज म्हणजे काय? ही मोस्ट प्रॉबब्ली समुद्रातून ही क्रूज जाते. ह्याच्यामध्ये 2-3 ठिकाणांना व्हिजिट असते आणि हा प्रवास कमीत कमी मिनिमम 2 ते 5 दिवसांचा असतो. क्रूजवर जाण्याचे फायदे. पहिला म्हणजे आलिशान अनुभव. क्रूजवरचा अनुभव हा अतिशय आलिशान असतो. तुम्हाला फॉर एक्झाम्पल जिम, नंतर कसिनोज ते तुम्हाला पाहायला पण मिळतात, अनुभवायला पण मिळतात. मनोरंजनाच्या सुविधा. दुसरा अनुभव म्हणजे मनोरंजनाच्या सुविधा. तिथं सर्व प्रकारचे मनोरंजन असतात. लाईक डिस्कोथेक असतं, नंतर थिएटर असतं, नंतर तुम्हाला कसिनोची सुविधा असते, रेस्टॉरंट्स असतात. नंतर तिसरा याच्यातला फायदा असा की घरातल्या सर्व कुटुंबातल्या व्यक्तींसाठी तिथं एन्जॉयमेंटच्या सुविधा असतात. लाईक लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत. त्याच्यातला चौथा फायदा असा आहे की तुम्ही एका देशातून ही जी ओशन क्रूज आहे इथनं एका देशातून दुसऱ्या देशातून 2-3 ठिकाणांना तुम्हाला व्हिजिट करायला मिळते. अजून एक पाचवा फायदा याचा असा आहे की तुम्हाला एकदाच चेक इन करावं लागतं. एकदा चेक इन केल्यानंतर तुम्हाला परत चेक इन करायची गरज पडत नाही ह्याच्यामध्ये, जोपर्यंत तुम्ही प्रवासातून माघारी येत नाही तोपर्यंत. 6वा फायदा, ह्याचे जे पण बिलिंग आहे ते तुमच्या रूम किनी होतं. फक्त तुम्हाला जाताना चेकआउट करताना ते बिल पे करावं लागतं. आता क्रूज मधले तोटे काय आहेत? तर क्रूजचा प्रवास हा आरामदायक आलस्य असल्यामुळे तो थोडा महागडा असू शकतो, थोडा कॉस्टली असू शकतो. अजून एक तोटा म्हणजे तिथं की क्रूज ही कंटिन्यू हलत असते, त्याच्यामुळं तुम्हाला उलटी मळमळल्यागत होऊ शकतं. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी जास्तीत जास्त खावा, पाणी कमी प्या, तर तुम्हाला तो त्रास होणार नाही. आता क्रूजवर काय गोष्टी कराव्यात आणि काय नाही कराव्यात ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. आता क्रूजवर काय गोष्टी कराव्यात, तर क्रूजमध्ये तुम्ही कपडे बाळगावेत म्हणजे तिथं फॉर्मल डिनर असतं, तर फॉर्मल डिनरला फॉर्मल कपडे घालावे लागतात किंवा डिस्कोथेकची एक थीम असतात तर ते तुम्हाला कपडे घालावे लागतात. हे पहिली गोष्ट. दुसरी, तिथल्या एटिकेट्स पाळा. क्रूजच्या जे स्टाफ आहे त्या स्टाफ बरोबर नीट वागा, रूडली वागू नका. तर मोस्ट प्रॉबब्ली फॉरेनर स्टाफ असतो त्याच्यामुळं. तिसरी गोष्ट, जी क्रूज स्टॉप घेते, हॉल्ट घेते, त्या ठिकाणावरचा टाइम पाळा. तिथं जर टाइम फॉलो केला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आपण आलो निष्कर्षावरती. ज्यांना लक्झरी प्रवास म्हणजे आलिशान प्रवास आणि मध्ये हॉल्ट घेऊन जायला आवडत असेल त्यांच्यासाठी क्रूज हा एकदम अत्यंत चांगला पर्याय आहे. आणि तुम्हाला नक्कीच अशा ज्या लोकांना याची आवड आहे त्यांना नक्कीच ह्या क्रूजवर मजा येईल. तर आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अधिक क्रूज विषयी माहिती पाहिजे असेल तर आमचा ऍड्रेस, आमचा मेल आयडी, आमचा फोन नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. तर प्लीज तुम्ही ते चेक करून मला कळवा. धन्यवाद. थँक्यू.